निसर्गाचा अद्भुत चमत्कार. वेंगुर्ल्यात सुपारीच्या झाडाला तब्बल 10 पेक्षा अधिक फांद्या. वेंगुर्ला तालुक्यात एक असाच थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. दाभोली येथील प्रगतशील शेतकरी श्रीपाद ओगले यांच्या बागेत सुपारीच्या एका झाडाला चक्क 10 पेक्षा जास्त फांद्या फुटल्या असून हा विषय सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा ठरत आहे. साधारणपणे सुपारीचे झाड हे सरळ उंच वाढणारे झाड म्हणून ओळखले जाते, ज्याला वरच्या बाजूला एकच शेंडा किंवा मुख्य फांदी असते. मात्र ओगले यांच्या बागेतील हे झाड याला अपवाद ठरले आहे. एकाच झाडाला 10हून अधिक फांद्या फुटल्याने हे भारतातील अशा प्रकारचे एकमेव झाड असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्रीपाद ओगले यांच्या बागेत सुमारे 1000 सुपारीची झाडे आहेत, परंतु इतर सर्व झाडे नेहमीप्रमाणे वाढत असताना केवळ याच एका झाडावर निसर्गाचा हा आगळा-वेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. या झाडाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून निसर्गाचे हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी अनेकांची पावले आता दाभोलीकडे वळू लागली आहेत. श्रीपाद राजाराम ओगले, दाभोली बोलेकरवाडी इथे आमची पारंपरिक बागायती आहे. आज जवळजवळ माझं वय आज 50 वर्ष आहे. ही पोफळ पण जवळपास 40-50 वर्षाची आहे. माझ्या बागायतीत अजून कुठेही अशा पोफी, साधारणपणे अशा पोफीला एकच शेंडा असतो प्रत्येक पोफीला, पण या पोफीला काहीतरी नैसर्गिक बदल होऊन 10च्या वर जास्त त्याला फुटवे फुटलेत. एवढ्या वर असल्यामुळे दिसत नाहीयेत की एक्झॅक्टली किती फांद्या आहेत त्याला त्या. पण ज्याप्रमाणे मालवणला किल्ल्यावरती 2 शेंडा असलेला माड होता, त्याचप्रमाणे ही पोफळ असू शकते की ज्याला बहुत शेंडे असतील असं. एकंदरीत काय कारण असेल, तुमचा अंदाज असेल या संदर्भात? शेंडे जास्त आहेत, काहीतरी निसर्गातील बदल असावेत किंवा काय क्रोमोझोमल काहीतरी बदल असावेत की ज्याच्यामुळे हे झालंय. ते शोधावे लागतील, जिथपर्यंत कारण शोधावं लागेल त्याच्यासाठी.